नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं तरी अनेकांना थोडं टेन्शन येतं. विषय आहे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. अनेकांना वाटतं की बापरे, ही तर खूप मोठी, वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे. पण तसं अजिबात नाहीये. एका मार्गदर्शकासारखं आज मी तुम्हाला सांगणार आहे की ही संपूर्ण प्रक्रिया किती सोपी आणि व्यवस्थित आखलेली आहे. आज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता हे महसूल विभागाचं अधिकृत पोस्टर बघा. पहिल्यांदा बघितल्यावर असं वाटू शकते की बापरे, एवढी सगळी माहिती, एवढे कागदपत्र, एखाद्या मोठ्या परीक्षेच्या सिलेबससारखं वाटतंय ना हे. पण अजिबात काळजी करू नका. आपण या भल्या मोठ्या माहितीला अगदी छोट्या सोप्या भागांमध्ये विभागणार आहोत. खरं सांगायचं तर हे पोस्टर म्हणजे तुमच्यासाठी एक अगदी सोपा नकाशा आहे, जो तुम्हाला थेट तुमच्या प्रमाणपत्रापर्यंत घेऊन जातो. तर आज आपण हे 4 टप्पे पाहणार आहोत. पहिला म्हणजे ऑनलाईन पोर्टल, दुसरा कागदपत्रांचे 4 कप्पे ओळखणे, तिसरा आवश्यक कागदपत्रे गोळा करणे आणि चौथा 45 दिवसांची अंतिम मर्यादा. वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे, ऑनलाईन पोर्टल, घर बसल्या सोयीस्कर सेवा. बघा, पूर्वी सरकारी कार्यालयांबाहेर तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं. तो काळ आता गेला. आता आपली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपले सरकार पोर्टल. हे पोर्टल म्हणजे अर्जदाराचा एक चांगला मित्रच आहे. या पोस्टरच्या खाली तुम्ही पाहिलं तर याची वैशिष्ट्य अगदी स्पष्ट दिसतायत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, वेळेची बचत, पारदर्शक आणि सुगम सेवा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घर बसल्या सोयीस्कर सेवा. शासनाने इथे पारदर्शकता आणि वेळेची बचत यावर पूर्ण फोकस केलाय. आपले सरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे काम अगदी आरामात पूर्ण करू शकता. आता ही पूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण एका टूलकिटचं म्हणजेच साधनांच्या पेटीचं उदाहरण घेऊया. कोणतंही काम सुरू करण्याआधी आपण काय करतो? योग्य ती साधने गोळा करतो, बरोबर? इथेही फक्त 3च साध्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी 4 विशिष्ट कप्प्यांमध्ये आपली योग्य ती कागदपत्रे गोळा करणं. दुसरी पायरी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणं. आणि तिसरी पायरी एका ठराविक वेळेत आपला प्रमाणपत्र मिळवणं. एकदम सोपं आणि सुटसुटीत. आता आपला दुसरा टप्पा. हे 4 कप्पे नेमके कोणते आहेत आणि कागदपत्रांचं वर्गीकरण कसं करायचं ते पाहूया. परिपत्रकात पाहिलं तर जवळजवळ 60 पेक्षा जास्त कागदपत्रांची भली मोठी यादी दिसते. पण इथंच खरी गंमत आहे. ही संपूर्ण यादी मुळात फक्त 4 विशिष्ट कप्प्यांमध्ये विभागलेली आहे. आणि हीच आपली दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. या 4 कप्प्यांमध्ये एक खूप मोठा फरक आहे. एक कप्पा असा आहे ज्याचं नाव आहे अनिवार्य कागदपत्रे. या कप्प्यातील सर्वच्या सर्व कागदपत्र देणं बंधनकारक असतं. पण बाकीचे जे 3 कप्पे आहेत ना, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि इतर दस्तऐवज, या प्रत्येकामधून तुम्हाला किमान एकच कागदपत्र द्यायचं आहे, फक्त एक. हा नियम एकदा समजला की हे काम किती सोपं वाटायला लागतं, नाही का? चला तर मग तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आपल्या टूलकिटची जुळवाजुळव. आता आपण आपली साधनांची पेटी भरायला घेऊया. आपला पहिला कप्पा आहे ओळखीचा पुरावा. आता मज्जा बघा. परिपत्रकात या एका पुराव्यासाठी चक्क 42 पर्यायांची यादी दिली आहे. 42. हे पाहून थोडं हसूही येतं आणि कदाचित दडपणही येऊ शकतं. पण मगाशी आपण काय नियम पाहिला? या 42 पर्यायांपैकी आपल्याला किती पुरावे द्यायचेत? अगदी बरोबर, फक्त आणि फक्त कोणताही एकच पुरावा. आणि या 42 पर्यायांमध्ये अगदी रोजच्या वापरातली, घरात सहज सापडणारी कागदपत्रं आहेत. उदाहरणार्थ मतदान कार्ड, रेशन कार्ड किंवा पासपोर्ट फोटो. आधार कार्ड तर आजकाल सर्वांकडेच असतं. त्यामुळे या पहिल्या कप्प्याचं काम तर लिटरली काही मिनिटात पूर्ण होऊ शकतं. आता दुसरा कप्पा आहे पत्त्याचा पुरावा. यासाठी शासनाने 6 पर्याय दिलेत: पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट. आता सांगा, हे पुरावे तर आपल्या पाकिटात कायम असतातच ना. या 6 पैकी देखील आपल्याला फक्त एकच पुरावा जोडायचा आहे. झालं, दुसऱ्या कप्प्याचं कामही पूर्ण. आता मात्र आपण सर्वात महत्त्वाच्या कप्प्याकडे आलोय. लक्ष द्या, हा कप्पा आहे अनिवार्य कागदपत्रे. हा आपल्या टूलकिटचा अगदी गाभा आहे. इथे मात्र कोणताही शॉर्टकट चालणार नाही. परिपत्रकात अगदी स्पष्ट लिहिलंय, सर्व अनिवार्य. यामध्ये जातीच्या प्रमाणपत्रासाठी पुरावा, प्रतिज्ञापत्र फॉर्म 2, मूळ गावातील जातीचा पुरावा, महसुली पुरावे, शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडील आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, अशा काही अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. ही सर्वच्या सर्व कागदपत्र मात्र तुम्हाला काळजीपूर्वक गोळा करावीच लागतील. आणि हा आहे आपला शेवटचा, चौथा कप्पा, इतर दस्तावेज. इथे परत तोच जादूचा नियम लागू होतो, किमान एक. या यादीत 10 पर्याय आहेत.
आधार कार्ड, वीज बिल, बँकेचं पासबुक किंवा शेतीचा सातबारा आणि 8 हा उतारा. घरातल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईलमध्ये हे हमखास सापडतंच. तर अशा प्रकारे आपलं हे संपूर्ण टूलकिट आता एकदम व्यवस्थित पॅक झालेलं आहे. वळूया आपल्या शेवटच्या आणि चौथ्या टप्प्याकडे, 45 दिवसांची मर्यादा, म्हणजेच प्रक्रियेची फिनिश लाईन. तर आपली साधनांची पेटी तयार झाली, आपण ऑनलाईन अर्जही दाखल केला. आता साहजिकच एक प्रश्न मनात येतो, हे सगळं करून पोर्टलवर अर्ज दाखल केल्यावर नक्की किती दिवसात हे प्रमाणपत्र हातात मिळतं? कारण ही माहिती असणं कोणत्याही माणसाला मानसिक शांती मिळण्यासाठी खूप गरजेचं असतं, राईट? आणि याच प्रश्नाचं हे परिपत्रक अगदी स्पष्ट उत्तर देतं. 45 दिवस ही आपली आजची तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या पोस्टरवर एका ठळक लाल रंगाच्या चक्रात वेळ मर्यादा 45 दिवस अशी स्पष्ट हमी दिलेली आहे. याचाच अर्थ तुम्हाला एक फिक्स डेडलाईन किंवा फिनिश लाईन माहीत असते. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येते आणि आपण निश्चिंत राहू शकतो. पण समजा हे सगळं करताना, कागदपत्र गोळा करताना किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना कुठे काही अडचण आली तर काय करायचं? टेन्शन नाही. शासनाने एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिलाय, 1800 120 8040. परिपत्रकाच्या अगदी मधोमध हा नंबर ठळकपणे दिलाय. एका फोन कॉलवर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते आणि हे खरोखर खूप दिलासादायक आहे. या शासकीय परिपत्रकाच्या अगदी तळाशी एक अतिशय सुंदर आणि पॉझिटिव्ह वाक्य लिहिलंय, तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर. बघा, हे वाक्य फक्त एक सरकारी स्लोगन नाही आहे, तर यातून या संपूर्ण प्रक्रियेचा एक अतिशय मैत्रीपूर्ण आणि आधार देणारा दृष्टिकोन दिसतो. अशी वाक्य वाचली की खरोखरच प्रशासनावरचा आपला विश्वास अधिक घट्ट होतो. तर आज आपण पाहिलं की जात प्रमाणपत्र काढण्याची जी प्रक्रिया वरवर एवढी कठीण वाटते, ती योग्य माहिती आणि नियोजनाने किती सोपी होऊ शकते. आजच्या आपल्या 3 मुख्य गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली, ऑनलाईन पोर्टलची घरबसल्या मिळणारी भारी सुविधा. दुसरी, 4 पैकी 3 कप्प्यांसाठी लागू असणारा फक्त एक कागदपत्र हा जादुई नियम. आणि तिसरी, 45 दिवसांची पक्की हमी. आता तुम्हीच विचार करा, हे नवं टूलकिट आणि स्किल वापरून भविष्यात आणखी कोणती शासकीय प्रक्रिया आपण अशाच आत्मविश्वासाने जिंकू शकतो. नक्की विचार करा. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.